तुमचा माझा महाराष्ट्र हा शक्तिशाली आहे. मग माझ्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे परीस याच्यापेक्षा जास्त किमती आहे. की छत्रपती शिवाजी महाराजच या महाराष्ट्राला शेवटी किती तुम्ही धनसंपन्न झाले आणि किती विचारसंपन्न आहात, हे दोन्ही गोष्टी बघाव्या लागतात. एखादा श्रीमंत आहे, वागणूक वाईट आहे, तर त्याचा त्या श्रीमंताचा काय देशाला उपयोग आहे? त्याची वागणूक वाईट आहे, माणुसकी नाही, माणुसकीचा गवगेश नाही. तशी ही श्रीमंती आहे. श्रीमंती स्वैराचारी असता कामा नये, ती संस्कारी असली पाहिजे. आणि श्रीमंती जशी महाराष्ट्राची संस्कारी व्हायची असेल तर त्यामागे एकच परीस आहे, ते म्हणजे राजे महाराजे छत्रपती शिवाजी महाराज. जगातल्या कोणत्याही राजाचा अभ्यास करा, त्या राजाच्या नावाने राज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजाचं रयतेचं राज्य होतं. आणि म्हणून मग मी त्याच्यात गुंतत गेलो. मी सुद्धा, तुम्हाला माहिती आहे की मी लंडन जाऊन वागणं घेऊन आलो. तो एक अनुभव नक्कीच ऐकायला आवडेल. तो अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हे 1953 पासून मागणी होती, मी काढलं. आग्र्याच्या दरबारात आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या सोबत जाऊन आम्ही तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केली. माझं तर त्या सर्व तिथं असणाऱ्या इमारतीच्या निर्जीव दगडाकडे लक्ष होतं की या निर्जीव दगडाला जर आज बोलता आलं तर म्हणतील की आमचं जीवन त्या अहिल्या मातेसारखा सार्थकी ठरलं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होत आहे. आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हजारो वाघाच्या पेक्षाही जास्त आवाज असेल, औरंगजेब तिथं औरंगजेब घाबरला. विचार करा तुम्ही, किती प्रसंग. मग आम्ही जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन आम्ही केला आहे. 1600 आर्मी जवान आहे. आणि जेव्हा ते सर्व आर्मी जवान जय भवानी जय शिवाजी म्हणताय, मनाला असा आनंद होतो.